गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पाऊस पडत होता। राधानगरी धरणातून पाणी सोडल्यामुळे राधानगरी 100% भरल्यामुळे पंचगंगेला महापूर परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ या आदी भागामध्ये आपण जर बघितलं तर शहरी भागामध्ये आता नागरी वस्त्यामध्ये पाणी यायला लागलेलं आहे। आपण जर बघितलं नागरिक स्थलांतरित होऊ लागले आहेत। शहरी भागात पाणी घुसल्यामुळे हजारो नागरिकांचं स्थलांतरित आता करण्याचं महापालिका ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे। एका बाजूला बघितलं तर अलमट्टी धरणातून सध्या 3 लाख क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे। पूर परिस्थिती 2005, 2019, 2021 ची पुन्हा आवृत्ती होणार का महापुराच्या वाटचाल पंचगंगेची वाटचाल पुन्हा सुरू आहे। त्यामुळं महापुराचा धसका शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी शहरी नागरिकांनी घेतलेला आहे। सध्या कुरुंदवाड शहराला आणि पूर्ण पाण्यानं पुराचा वेढा घातला आहे। त्यामुळं आपण जर एका बाजूला जर बघितलं तर पुरामुळं आपत्ती व्यवस्थापन तैनात केलेल्या नागरिकांना अडवलं जात आहे। त्यामुळं पूर परिस्थिती किती बिकट शिरोळ तालुका इचलकरंजी शहरासह होऊ लागलेले आहे। त्यामुळं आपण एका बाजूला जर बघितलं तर पुराचे धसका सध्या महापुरातील नागरिकांनी घेतलेले आहे आणि आपली प्रापंचिक साहित्य हलवण्यास सुरुवात केली आहे। कॅमेरामन निखिल बिसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।